मलकापुर, मोताला, नांदुरा, बोदवड, मुक्ताईनगर और अन्य स्थानों से किसानों से कपास खरीदकर करोड़ों की धोखाधड़ी करने वाले मुख्य आरोपी जगन रामचंद्र नरखेड़े उर्फ जग्गू डॉन को मलकापुर शहर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। अदालत ने उसे 28 दिसंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया है। जग्गू डॉन ने किसानों को विश्वास में लेकर उनका लाखों क्विंटल कपास लेकर फरार हो गया था। बेची गई कपास की कुछ रकम किसानों को दी गई, लेकिन बाकी रकम के लिए जग्गू डॉन किसानों को टाल मटोल कर रहा था। तारीख पर तारीख मिलने से किसान परेशान हो गए और किसान अतुल मधुकर पाटिल ने परेशान होकर थाने में शिकायत दर्ज की। तब से ही मुख्य आरोपी जग्गू डॉन फरार हो गया था। पुलिस को गुप्त जानकारी मिली कि आरोपी जगन नारखेड़े उर्फ जग्गू मध्य प्रदेश के मूसा मुंडी में है, जिसके बाद पुलिस की टीम मध्य प्रदेश के लिए रवाना हो गई, जहां पुलिस ने आरोपी जगन नारखेड़े और उसके साथी पृथ्वीराज तायड़े को गिरफ्तार किया। उन्हें कोर्ट में पेश किया गया, जहां कोर्ट ने उन्हें 28 दिसंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया है। पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे दिनांक 30/11/23 रोजी फिर्यादी अतुल मधुकर पाटील राहणार कुंड या फिर्यादीने फिर्याद दिलेली होती की ते कापूस उत्पादक आहे, शेतकरी आहे, त्यांच्या कापूसाची फसवणूक जगन उर्फ रामचंद्र नारखेड़े उर्फ जग्गू डॉन तसेच राजेश पाटील, शरद बोरले यांनी कापसाची खरेदी केलेली होती आणि कापसाची खरेदी करून त्यांचे 22 लाख रुपये दिलेले नव्हते। अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशनला 406, 420, 34 भादवी या फसवणुकीच्या कलमांवर गुन्हा दाखल केलेला होता। त्याचप्रमाणे या शहरामध्ये तालुक्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 शेतकऱ्यांनी त्यांना कापूस दिलेला आहे। कापसाचे त्यांच्याकडे जवळजवळ 5 कोटी रुपये आहे, परंतु ते पैसे न देता जग्गू डॉन हा फरार झालेला आहे अशी तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता जग्गू डॉन हा फरार होता। त्यातील 2 आरोपी राजेश पाटील व शरद बोरले यांना पोलिसने अटक केलं होतं। 4 दिवसांचा PCR सुद्धा प्राप्त केला होता, परंतु मुख्य आरोपी जो होता तो जग्गू डॉन हा पोलिसला नेहमी चकमा देत फरार होता। कधी गुजरात राज्यात तर कधी मध्य प्रदेश राज्यामध्ये तो फिरत होता आणि त्याच दरम्यानमध्ये जग्गू डॉनच्या घराची झडती घेतली असता जग्गू डॉनच्या पत्नीकडून माहिती मिळाली की त्याने काही बनावट नोटा छापण्याच्या मशीनसुद्धा शहरामध्ये आणलेल्या होत्या। त्या मशीनसुद्धा पोलिसांनी एका शाळेच्या गोडाऊनमधून जप्त करण्यात आलेल्या होत्या। तपास हा चालत असताना गुप्त बातमीदाराला माहिती मिळाली की गोरखपूर मध्य प्रदेशमध्ये जग्गू डॉन हा त्याची बनावट गाडीचा नंबर लावून म्हणजे गाडी दुसरी बदलवून फिरत आहे।